Hello students, this is Akanksha. Welcome back to our channel that is Unlock PCMB Academy. आपण स्टार्ट केलेला आहे सेल युनिटचा हा 11वा क्लास आहे आणि ज्या मुलांनी आधीचे क्लास पाहिले नसतील तर त्यांनी पाहून घ्या. आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा पाहिलेला आहे आणि त्याच्याच समोरचा पार्ट म्हणजे गोल्जी कॉम्प्लेक्सला आपण डिटेलमध्ये या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. तर एक्झॅक्टली आपण लास्ट क्लासमध्ये काय पाहिलं थोडंसं रिवाईज करून घेऊया आणि त्यानंतर आपण स्टार्ट करूया आपल्या क्लासला. ओके, सो हे काय आहे? दिस इज द न्यूक्लियस. ओके, what is this? This is the nucleus and this one is the endoplasmic reticulum. What is this? ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन प्रकारचे असतात. पहिला आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर रफ त्याला का म्हटलं जातं? कारण त्यावरती प्रेझेंट असतात रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे त्यांनी काय करतात? प्रोटीन सिंथेसिस करतात. प्रोटीनचं सिंथेसिस केलं जातं कुठं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती. इथं कुठल्याही प्रकारचे रायबोझोम प्रेझेंट नसतात, म्हणजे रायबोझोम्स अब्सेंट असतात. इथं सिक्रिशन केलं जातं कशाचं? प्रोटीनचं सिंथेसिस तर रफवरती होतं, तर स्मूथवरती इथं होतं लिपिड सिंथेसिस. लिपिडला सिंथेसिस करण्याचं काम कुठं होतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती. हे आपण लास्ट क्लासमध्ये पाहिलं. आणि त्याचबरोबर जे कोणते प्रोटीन बनलेले असतात, प्रोटीन बनलेले कुठं जातात? व्हेसिकलमध्ये जातात आणि ते व्हेसिकल समोर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट क्लासमध्ये की गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये जातात. गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या कोणत्या भागामध्ये? सिस फेसमध्ये ते व्हेसिकल जातात आणि तिथून पुढं प्रोसेस केली जाते, मॉडिफिकेशन होतं, पॅकेजिंग होते गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये आणि त्यानंतरची नंतर त्या व्हेसिकलचे त्याला कुठं जायचं? नेमकं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर जायचं किंवा सेलमध्येच जायचं? प्रोटीन कुठं कुठं प्रोव्हाइड करायचं हे सर्व ते ठरवतं. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत गॉल्जी कॉम्प्लेक्सबद्दल. गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये प्रोटीनचं मॉडिफिकेशन कशा प्रकारे होतं या सर्व गोष्टी आपण आजच्या क्लासमध्ये पाहून घेणार आहोत. येस, तर पुढे जाण्याच्या आधी डिस्कवरी एकदाचं पाहून घेऊ आपण. एक्झॅक्टली डिस्कवर कुणी केलं? कॅमिलो गॉल्गी नावाच्या सायंटिस्टनी डिस्कवर केलं. कधी? 1898मध्ये, 1898मध्ये सिल्वर नायट्रेट स्टेनिंग टेक्निकच्या द्वारे. म्हणजे सिल्वर नायट्रेटची त्यांनी स्टेनिंग केली होती. स्टेनिंग म्हणजे काय? कलर. हा कलर त्यांनी यूज केला तेव्हा त्यांना गॉल्जी कॉम्प्लेक्स दिसलं. अदर नेम्स, त्याचे अदर नेम काय आहेत? गॉल्जी बॉडी काही जण म्हणतात, गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणतात. त्याचबरोबर डिक्टोझोम्स हे प्लांटमध्ये वर्ड यूज केला जातो. लोकेशन आहे नियर न्यूक्लियस. आपण पाहिलं हे जर आपलं न्यूक्लियस असेल त्याच्या साईडला काय प्रेझेंट असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या नंतर इथं त्याच्यानंतर काय प्रेझेंट असतात? गॉल्जी बॉडी प्रेझेंट असतात. तो पण एक एंडोमेम्ब्रेन सिस्टमचाच काय आहे? पार्ट आहे. इट प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल. सर्व प्रकारच्या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. आता युकॅरियोटिक सेल काय आहे? तर अशा सेल, यू म्हणजे काय? ट्रू. व्हॉट इज दिस? यू म्हणजे काय? ट्रू. ज्या सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गेनल प्रेझेंट आहेत, एव्हरीथिंग प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल, ज्यामध्ये प्लांट, ॲनिमल, फंजाय वगैरे येतं. अब्सेंट इन प्रोकॅरियोट. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, जिथं न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे अशा ठिकाणी अब्सेंट आहेत. फॉर एक्झाम्पल काय? अमिबा, बॅक्टेरियामध्ये वगैरे प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला पाहायला मिळतात. मेन फंक्शन काय आहे? प्रोसेसिंग करतं, पॅकेजिंग करतं, ट्रान्सपोर्टिंग ऑफ मटेरियल. त्यामुळे पॅकेज करतं, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. पोस्ट ऑफिस म्हटलं जातं सेलचं. का? कारण तिथं पॅकेजिंग केली जाते, कोणत्याही मटेरियलची पॅकेजिंग तिथं केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. कुणाला म्हटलं जातं? गॉल्जी कॉम्प्लेक्सला. कळलं सर्वांनी? नोट डाऊन करून घ्या सर्वजण. नेक्स्ट पाहू आपण. येस, स्ट्रक्चर ऑफ गॉल्जी ॲपरेटस. जसं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे स्ट्रक्चर पाहिले, स्ट्रक्चर कंपोज ऑफ 3 पार्ट, दॅट इज सिस्टरनी पाहिलं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये, ट्युब्युल सुद्धा पाहिले, वेसिकल सुद्धा पाहिले, पण इथंही तशाच प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. सॅक लाईक स्ट्रक्चर असतात, पॅरलर स्ट्रक्चर असतात. कशाचे? सिस्टर्नीचे. या प्रकारचं स्ट्रक्चर असतं. कशाचं? गॉल्जी कॉम्प्लेक्स. एकमेकांना पॅरलर असलेल्या सिस्टरनी प्रेझेंट असतात, फ्लॅटेन असतात, एकदम फ्लॅट. स्टॅक मेम्ब्रेन सॅक लाईक स्ट्रक्चर असतात, बॅग लाईक असतात, लाईक अ प्लेट. वेसिकल स्मॉल असतात, स्पेरिकल असतात. स्पेरिकल म्हणजे काय? गोलाकार, सर्क्युलर.
मेम्ब्रेन फॉर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी व्हेसिकलचं काम असतं. ओके, त्यामध्ये काय प्रेझेंट असतात, प्रोटीन, लिपिड वगैरे त्यामध्ये प्रेझेंट असतात. कुठं, व्हेसिकलमध्ये. ट्युब्यूल असतात, इट लुक्स लाईक अ ट्यूब सारखं दिसतं, ते पाईप सारखं दिसतं, सिस्टर्नीला जॉईन करण्याचं त्याचं काम असतं. सो गॉल्जी कशा कशाने बनलेली आहे, सिस्टर्नी, व्हेसिकल अँड लास्ट वन इज ट्युब्यूल. हे कळालं सर्वांना. 3 पार्ट आहेत कशाचे, गॉल्जी कॉम्प्लेक्सचे. आपण पुढे जाऊया. येस, तर एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय आहे गॉल्जी कॉम्प्लेक्सचं डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. सर्वांनी नोटबुक वगैरे काढून घ्या, आपण सर्व काही गोष्टी इथं पाहणार आहोत. तर हे आपण काय पाहिलं, दिस इज द न्यूक्लियस, हे न्यूक्लिओलस, इथं DNA वगैरे प्रेझेंट आहे. त्यामधनं बाहेर येतं काय, mRNA. इथं त्याचे काय बनतात, प्रोटीन बनतात. कुठं प्रोटीन बनतं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती. हे काय आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, RER. तिथं काय प्रेझेंट असतात, रायबोझोम्स प्रेझेंट असतात. इथं काय बनलं, mRNA पासून प्रोटीन बनलं. ओके, प्रोसेस काय आहे, ट्रान्सलेशन. कोणती प्रोसेस आहे, ट्रान्सलेशन प्रोसेसद्वारे mRNA पासून प्रोटीन बनतं. पुढे जाऊन हे प्रोटीन कशामध्ये हे होतात, हे आहे बल्ज झालेले व्हेसिकल आणि हे आहेत बाहेर निघालेले व्हेसिकल, ज्यामध्ये प्रोटीन किंवा लिपिड प्रेझेंट आहेत. नंतर हे व्हेसिकल जातात कुठं, गॉल्जी कॉम्प्लेक्सकडे. आता एक्झॅक्टली गॉल्जी कॉम्प्लेक्सचे आपण फेसेस पाहून घेऊ. दिस इज द, हे फेस कोणता आहे, सिस फेस. हा कोणता आहे, ट्रान्स. ओके, सिस फेस आहे, ट्रान्स फेस आहे. आता सिस फेस जे आहे त्याला फेसिंग न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या साईडने आहे पहा. इथं हे काय आहे तुमचं, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या साईडला असलेला फेस म्हणजे फेस टुवर्ड्स न्यूक्लियस, फेस टुवर्ड्स न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या साईडला प्रेझेंट आहे काय, सिस फेस. नंतर पाहून घ्या आपण, इट इज द प्रॉक्सिमल फेस सुद्धा त्याला म्हणतो आपण, प्रॉक्सिमल फेस म्हटलं जातं. त्याचबरोबर फॉर्मिंग फेस म्हटलं जातं, फॉर्मिंग फेस. त्याचबरोबर ती कॉन्वेक्स सुद्धा म्हटलं जातं. कॉन्केव आणि कॉन्वेक्स तुम्हाला माहिती असेल. ओके, कॉन्केव काय असतं, जे जास्त कर्व असलेला फेसला कॉन्केव म्हणतात. मिररचे पार्ट असते बघा, कॉन्वेक्स आणि कॉन्केव. ओके, जे असं असतं या पार्टला म्हटलं जातं काय, कॉन्वेक्स, आणि जे या साईडला इनवर्ड असतं त्याला काय म्हटलं जातं, कॉन्केव. तर इट लुक्स लाईक, हे पाहू शकता तुम्ही कसं आहे, कॉन्वेक्स आहे. नेक्स्ट आहे बल्ज आउटवर्ड. कॉन्वेक्स का म्हटलं त्यांनी, कारण त्यांनी बल्ज केलेलं आहे आउटवर्ड, OUT. एक मिनिट हा. आउटवर्ड काय झालेलं आहे, बल्ज झालेला आहे. फेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडे त्याचा फेस असतो. इट फंक्शन रिसीव्ह मटेरियल अँड प्रोटीन. याचं फंक्शन काय असतं, हे काय करतं, रिसीव्ह करतं काय, मटेरियल. मटेरियल कोणते मटेरियल असतात त्याच्याकडे, प्रोटीन असतात, त्याचबरोबर लिपिड सुद्धा असतात. कुणाकडं, सिस फेसकडं. तिथून ते काय करतं, रिसीव्ह करतं. ओके, नेक्स्ट आपण पाहूया या साईडला ट्रान्सफेस. आपण कलर चेंज करून घेऊया. ट्रान्सफेस एक्झॅक्टली काय आहे, ट्रान्सफेसलाच अजून म्हटलं जातं कॉन्केव म्हटलं जातं. तिकडं आपण कॉन्वेक्स म्हणले तर इकडं कॉन्केव म्हटलं जातं. त्याचबरोबर मॅच्युअरिंग फेस, मॅच्युरिंग फेस म्हटलं जातं. इथून मॅच्युअर होऊन व्हेसिकल बाहेर पडतात. डिस्टल फेस, हे सर्व मी याचे नाव देत आहे. एक्झॅक्टली जर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये की डिस्टल फेस कोणत्या साईडला असतं, काय असतं, तर तुम्हाला कळायला पाहिजे की ते ट्रान्सबद्दल बोलत आहेत म्हणून. डिस्टल फेस झालं, त्यालाच कॉन्केव सुद्धा म्हटलं जातं. कर्व इनवर्ड, इनवर्डली ते कर्व असतात. नेक्स्ट फेस टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडने त्याचं फेस असतं. हा काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. याचं फेस कुठं होतं, हे न्यूक्लियसच्या साईडने. ओके, तुम्ही या गोष्टी लिहून घ्या, लिहून घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला कळायला पाहिजे एक्झॅक्टली प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणत्या साईडला असतं, काय नाही. कारण सेलचं आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ज्या मुलांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन एकदा ते चेक करा. सर्व काही गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. गोष्टीच्या रूपात परत मी सांगितलेलं आहे.
फंक्शन काय असतं ट्रान्सफेसचं एक्झॅक्टली फंक्शन काय असतं आपण पाहू. फंक्शन आहे याचं एक्सपोर्ट करणं, ते इम्पोर्ट करतं व्हेसिकलला आतमध्ये घेतं, तर ट्रान्स काय करतं सेलच्या बाहेर व्हेसिकलला पाठवतं. म्हणजे काय एक्सपोर्ट करतं, त्याचबरोबर शिप आउट मटेरियल टू फायनल डेस्टिनेशन, ज्या मटेरियलचं फायनल डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत त्याला पाठवण्याचं काम कुणाचं असतं, ट्रान्सफेसचं असतं. इथून जे व्हेसिकल लिव्ह होतात म्हणजे इथून जे व्हेसिकल बाहेर पडतात ते व्हेसिकल असतात सिक्रेटरी व्हेसिकल, त्याचबरोबर ती लायझोझोमल व्हेसिकल. ओके. तर या गोष्टी होत्या सिस आणि ट्रान्स बद्दल. सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या, वाटलं तर लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये. एक्झॅक्टली आपण पाहिलं सिस फेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडनं निघालेले जे व्हेसिकल आहेत ते सर्वात आधी जातात सिस फेसकडे. त्यालाच आपण प्रॉक्सिमल फेस म्हणतो, फॉर्मिंग फेस म्हणतो, कॉन्व्हेक्स सुद्धा म्हणतो. बल्ज आउटसाईडला बल्ज झालेलं असतं, फुगलेलं असतं. हे काय याचं काम काय असतं, रिसीव्ह करणं, मटेरियलला रिसीव्ह करण्याचं काम करतं. कोणते मटेरियल असतात, प्रोटीन आणि लिपिड असतात जे व्हेसिकलमध्ये बसलेले असतात. ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सफेज. इट इज द कॉन्केव्ह सुद्धा याला म्हटलं जातं. मॅच्युरिंग फेस आहे, डिस्टल फेस आहे, इनवर्डली कर्व झालेला आहे, आतल्या साईडला कर्व आहे. एक्सपोर्ट करतं मटेरियलचं जस्ट लाईक सिक्रेटरी व्हेसिकल अँड लायझोझोमल व्हेसिकल. आता एक्झॅक्टली लायझोझोमल काय आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत. त्याचे पण प्रायमरी सेकंडरी टर्शरी वगैरे भाग आहेत, ते सर्व आपण पाहणार आहोत. सर्वांनी ही गोष्ट सर्वांना कळाली का? कळाली असेल तर लवकरात लवकर एक लाईक करा. आपण आता नेक्स्टली पाहणार आहोत. हे पहा, इथं मी एक डायग्राम दिली आहे. या डायग्राम थ्रू तुम्ही समजून घेऊ शकता. हे काय आहे तुमचं, हे आहे न्यूक्लियस. अरे यार कलर, हे काय आहे, न्यूक्लियस आहे. त्यानंतर दिस इज द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम RER, त्याच्यावरती प्रेझेंट आहेत रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळं तिथं होतं प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीनचं सिंथेसिस तिथं केलं जातं. त्याच पलीकडे गेल्यानंतर ट्युब्युलचे फॉर्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तिथून पहा इथं व्हेसिकल बाहेर पडले, त्याला ट्रान्सपोर्ट व्हेसिकल असं नाव दिलेलं आहे. नंतर हे जातात सिस्टर्नी फेसकडे. सिस्टर्नी फेस ही कशाची आहे, गॉल्जी बॉडीची आहे. सिस्टर्नीच्या सिस फेसकडे आले. सिस फेसचं काम काय असतं, सिसचं काय काम असतं, इम्पोर्ट करणं म्हणजे व्हेसिकलला स्वतःमध्ये घेणं. इम्पोर्ट करतात व्हेसिकलला. नंतर जे ते व्हेसिकल आहे ते कुठं जातात, ट्रान्सफेस. त्याच्याच आधी एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या. इथं आहे काय, मी एक गोष्ट सांगायची राहिली. हे जे आहे मधला भाग त्याला म्हटलं जातं इंटरमिडिएट. किंवा मिडल सिस्टर्नी म्हणू शकता तुम्ही. मिडल सिस्टर्नीचं काम काय असतं, मॉडिफिकेशन करतं. ते कशाचं, प्रोटीनचं मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन केलं जातं कुठं, मिडल सिस्टर्नीमध्ये. आणि त्यानंतर ट्रान्सफेस थ्रू बाहेर पडलं जातं प्रोटीन. इथं पाहू शकता तुम्ही, हे जे व्हेसिकल आहे ते सिक्रेटरी व्हेसिकल इथं नाव दिलेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू बाहेर पडले जातात. तर ज्या व्हेसिकलला लायझोझोममध्ये जायचं असेल ते तिकडे जातात, ज्यांना जिथं गरज आहे तिथं ते फायनल डेस्टिनेशनला पोहोचवण्याचं काम कोण करतं, ट्रान्सफेस करतं. ओके, कळालं का सर्वांना? तर सिस आणि ट्रान्स याबद्दल आपण माहिती घेतली. त्याचबरोबर इंटरमिडिएट म्हणजे मिडल जे व्हेसिकल असतात, मिडल जे सिस्टर्नी असतात त्याबद्दल पण माहिती घेतली. आता आपण पाहू एक्झॅक्टली फंक्शन्स ऑफ गॉल्जी ॲपरेटस. गॉल्जी ॲपरेटसचे नेमकं फंक्शन्स काय आहेत. पहिलं फंक्शन आहे मॉडिफिकेशन ऑफ मॉलिक्यूलचं मॉडिफिकेशन करतात. फॉर एक्झाम्पल ग्लायकोसिलेशन, ॲडिंग शुगर ग्रुप फॉर्म्स ग्लायकोप्रोटीन. म्हणजे काय काम करतात, जे कोणते प्रोटीन आलेले आहेत कुठं, गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये, त्यांच्यावरती शुगर ॲड करण्याचं ते काम करतात. कोण काम करतं, गॉल्जी बॉडी. फॉस्फोरायलेशन, ॲडिंग फॉस्फेट ग्रुप, सल्फेशन, ॲडिंग सल्फेट ग्रुप. लिपिड मॉडिफिकेशन सुद्धा करतात. फॉर्म ग्लायकोलिपिड आणि फॉस्फोलिपिड हे ते बनवतात. ओके. आता एक्झॅक्टली ग्लायकोसिलेशन आणि फॉस्फोरायलेशन नेमकं काय होतं आपण जाणून घेऊ. बऱ्याच मुलांना डाऊट असेल. येस, इथे पाहून घेऊ आपण एक्झॅक्टली काय असतं.
तर आपण एक गोष्ट पाहिली, परत एकदा मी ड्रॉ करते कारण या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला यात एकदम तुमच्या डोक्यामध्ये बसल्या पाहिजेत. दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लिअर पोर हे काय आहेत? न्यूक्लिअरच्या मेम्ब्रेनला असणारे छिद्र, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पोर. याच्यामधनं बाहेर येतात, इथं प्रेझेंट असतात DNA. DNA पासनं काय बनतं? mRNA बनून बाहेर येतात. mRNA. आता हे mRNA काय बनवतात? प्रोटीन बनवतात. प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. ओके. नंतर हे प्रोटीन कुठून येतात? RER. RER वरती बनलं जातं. तर SER वरती काय बनलं जातं? लिपिड बनलं जातं. नंतर हे दोन्हीही कशामध्ये जातात? वेसिकलमध्ये जातात. वेसिकलमध्ये गेले. आता वेसिकलचं काम आहे त्यांना पोहोचवणं, त्यांना जिथं पाहिजे तिथं त्याची जागा दाखवणं, त्याला पोहोचवणं. ओके. नंतर वेसिकलमध्ये गेल्यानंतर हे येतात गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस या भागाकडे. दिस इज द सिस फेस ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. सिस फेस कळाला? सिस फेसकडनं येतात, मग नंतर ते इथं इंटरमिडिएट किंवा मिडल सिस्टरने इथं होतं त्याचं मॉडिफिकेशन झालं. मॉडिफिकेशन झाल्याच्या नंतर आता पाहू हे मॉडिफिकेशन मिडल सिस्टरनी, याचं नाव देऊन टाका तुम्ही मिडल सिस्टरनी. मॉडिफिकेशन नेमकं काय होतं मिडल सिस्टरनी? मॉडिफिकेशन काय होतं? फॉर एक्झाम्पल आपण 1 नंबरला पाहिलं काय? ग्लायकोसिलेशन. ग्लायकोसिलेशन म्हणजे काय? जे कोणते प्रोटीन आले, आता हे काय आहे? याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? प्रोटीन प्रेझेंट आहे. तर या प्रोटीनवरती काय केलं जातं? शुगर ऍड केली जाते. शुगर ऍड केली जाते. आता याच्यामध्ये हे बघा, ग्लायको याचा अर्थ होतो शुगर. सिलेशन याचा अर्थ होतो ॲडिंग समथिंग, म्हणजे काहीतरी ॲड करणं, ॲडिंग समथिंग. तर शुगर ॲड केलं जातं कशावरती? प्रोटीनवरती. आणि ते काय बनतं? शुगर ॲड केल्यावरती ग्लायकोप्रोटीन. आता मला सांगा, आपण प्रोटीनवरती शुगर ॲड केल्यावरती ग्लायकोप्रोटीन बनलं, तर लिपिडवरती शुगर ॲड केल्यावरती काय बनेल सांगा? जर आपण लिपिडवरती काय केलं? शुगर ॲड केली, कारण वेसिकलमध्ये प्रोटीन पण प्रेझेंट आहे आणि लिपिड पण प्रेझेंट आहे. ग्लायकोसिलेशन म्हणजे सिस्टर्नीला जे मिडल सिस्टर्नी आहे तिथं ग्लायकोसिलेशन होतं, म्हणजे काय? शुगर ॲड केली जाते कुठं? प्रोटीनवरती पण आणि लिपिडवरती पण. तर जर आपण शुगर ॲड केली लिपिडवरती, तर इथं बनलं जातं ग्लायकोलिपिड इथं बनलं जातं. ओके. कळालं? नेमकं ग्लायकोसिलेशन म्हणजे. आता हे फॉस्फोरायलेशन समोर आहे, आपण काय बोललेलं होतं ते फॉस्फोरायलेशन बोललो होतो. फॉस्फोरायलेशन म्हणजे जर तिथं आता शुगर ॲड केली, तर इथं काय ॲड होणार? फॉस्फेट ग्रुप ॲड होणार. प्रोटीनवरती फॉस्फेट ग्रुप ॲड होणार. प्रोटीन प्लस फॉस्फेट ग्रुप. इथं सल्फेट ग्रुप ॲड होणार. सल्फेशन त्याला आपण म्हणतो. कळालं? आणि काय बनणार? ग्लायकोलिपिड बनलं. जेव्हा प्रोटीनवरती काय ॲड झालं? शुगर ॲड झाली, तेव्हा ग्लायकोलिपिड बनली आणि प्रोटीन सुद्धा बनले. येस, आपण पाहिलेले. पुढे जाऊया आपण. सर्वजण नोट करून घेत असतील. नेक्स्ट आपण पहिलं तर पाहिलं त्याचं फंक्शन काय होतं? मॉडिफिकेशन होतं. नेक्स्ट फंक्शन आहे त्याचं पॅकेजिंग. पॅकेजिंग करणे म्हणजे कशाची पॅकेजिंग करणे? कशाची पॅकेजिंग करणे? प्रोटीन आणि लिपिड जे आहेत त्याची पॅकेजिंग करते. मटेरियल इंटू सिक्रेटरी म्हणजे एकदम सिक्रिशन असलेल्या वेसिकल त्याला बनवतं, म्हणजे मॉडिफाईड करतं. जे आधीचे नॉर्मल वेसिकल होते त्याला मॉडिफाईड करण्याचं काम गॉल्जी कॉम्प्लेक्स करतं आणि सिक्रेटरी वेसिकलमध्ये त्याला कन्वर्ट करतं. वेसिकल मूव्ह टू प्लाझ्मा मेम्ब्रेन, फ्यूज, रिलीज बाय एक्झोसायटोसिस. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं ड्रॉ करून सांगते. तर हे काय आहे? सिस फेस कडे काय आले? वेसिकल आले. इथं काय झालं? हे मिडल सिस्टर्नीला काय झालं? त्याचं मॉडिफिकेशन झालं. ओके. काय झालं? मॉडिफाय झाले. ते मॉडिफाय झाल्याच्या नंतर कडनं, आता दिस इज द ट्रान्सफेस कडनं वेसिकल बाहेर पडले. कोणते? सिक्रेटरी वेसिकल. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे वेसिकल आले कुठं? प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे वेसिकल आले. प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती काय झाले? फ्यूज झाले म्हणजे चिकटले. चिकटल्याच्या नंतर
हे वेसिकल अशा प्रकारे बाहेर पडतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या. आणि नंतर हे वेसिकल, या वेसिकलमध्ये प्रेझेंट आहे प्रोटीन. सेल, आता ही सेल समजून घ्या तुम्ही. ओके, सेलच्या बाहेर पडले, दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर हे फायनल डेस्टिनेशनला जातात. म्हणजे आता सेलच्या तर बाहेर पडला, आता आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची गरज कुठं कुठं आहे तिथं हे प्रोटीन पोहोचवल्या जातात. फॉर एक्झाम्पल कोणतं पण प्रोटीन असू शकतं, केरॅटिन असू शकतं, ते केसामध्ये जातं, नखांमध्ये जातं. तसंच सेम टू सेम गोल्जी फॉर्म प्रायमरी लायझोझोम कंटेनिंग हायड्रोलिटिक एन्झाईम. आता हे एक्झॅक्टली हायड्रोलिटिक एन्झाईम कोणते असतात काय नाही ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत लायझोझोम शिकताना. इथपर्यंत सर्वांना समजलं का? एकदाचं लाईक करून मला सांगा की किती मुलांना ही गोष्ट एक्झॅक्टली कळाली. गॉल्जी कॉम्प्लेक्सचे सिस आणि ट्रान्स फेज किती लोकांना कळाले ते मला तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. तर आवडला असेल तर लाईक करा.